त्यानंतर बातमी थेट पाकिस्तानमधून आहे। पाकिस्तानचे लष्कर दहशतवाद्यांच्या किती आहारी गेलंय हे पुन्हा एकदा जगासमोर आलंय। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं सिंधू करार रद्द केला। त्यावरनं कुख्यात दहशतवादी हाफिज सईदनं भारताविरोधात जहरी भाषा वापरली होती। तीच भाषा आता पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांकडून सुद्धा वापरण्यात येते। भारतानं पाकिस्तानचं पाणी रोखलं तर भारतीयांचा श्वास रोखण्याची धमकी हाफिज सईदनं दिली होती। पाकिस्तानी लष्कराचा प्रवक्ता अहमद चौधरीनं सुद्धा हाफिज सईदच्या सुरात सूर मिसळलाय। त्यामुळे एक प्रकारे पाकिस्ताननं भारताला रासायनिक युद्धाची धमकी दिल्याची चर्चा आहे। खरं तर ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानी सैन्याचं पितळ उघडं पडलंय। भारतानं पाकिस्तानात घुसून त्यांचे हवाई तळ उद्ध्वस्त केले। त्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानकडनं आता रासायनिक युद्धाची धमकी दिली जाते। सुन, अगर तू पानी बंद करेगा इंशाअल्लाह हम तेरी सांस बंद करेंगे, इन दरियाओं में फिर खून बहेगा। सुन, अगर तू पानी बंद करेगा इंशाअल्लाह हम तेरी सांस बंद करेंगे, इन दरियाओं में फिर खून बहेगा। तुम हमारा पानी बंद कर दोगे, हम तुम्हारा सांस बंद कर देंगे। तुम हमारा पानी बंद कर दोगे, हम तुम्हारा सांस बंद कर देंगे। आणि भारताला धमकी देणारा हा हाफिज सईद नेमका आहे तरी कोण आपण जाणून घेऊया। हाफिज सईद कोण आहे तर पाकिस्तानमधला कुख्यात दहशतवादी आहे हाफिज सईद। त्याचबरोबर तो लष्करी तोयबाचा मोहरक्या सुद्धा आहे। तो भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार आहे, मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे। मुंबईवरच्या 26/11 हल्ल्याचा हाफिज सईद मास्टरमाइंड आहे। संयुक्त राष्ट्राकडनं सुद्धा त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलं गेलंय। पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIचं पाठबळ हाफिज सईदच्या पाठीमागे भक्कम आहे। पाकिस्तानच्या नेत्यांच्या गळ्यातला ताईत आहे हाफिज सईद आणि धर्माच्या नावाखाली तो दहशतवादाचा प्रसार करतो असा मोठा आरोप हाफिजवर आहे। मरकजमध्ये तो दहशतवाद्यांना ट्रेनिंग द्यायचा। याच मरकजवरती ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं कारवाई केली आणि हे मरकज पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलं।